13 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापणार, तर पुढील 4 आठवडे राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। येत्या 3 ते 4 दिवसात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आणखी काही भागात मान्सून दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज। ठाणे जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांसह गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 27% पाणीसाठा शिल्लक, तर मुंबईतून ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात सुरू। त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर ठाणेकरांवर पाणी टंचाईचं संकट। म्हाडा मुंबईमध्ये उभारणार 3600 घरं, विविध उत्पन्न गटासाठीची घरं शहरासह उपनगरातही उपलब्ध असणार। नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका, 5 जुलैनंतर सोडत जाहीर होण्याची शक्यता। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात 2 गटांमध्ये राडा, मारहाणीमध्ये 3 जण गंभीर जखमी, जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची महत्त्वपूर्ण बैठक, भाजपच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलवलं। दादर इथल्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा, काँग्रेसच्या नेत्यांकडून विशाल पाटलांचा सत्कार। यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। मुंबईमध्ये शेअर मार्केट परिसरात काँग्रेसचं आंदोलन, मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी 7 ते 8 आंदोलकांना घेतलं ताब्यात। लोकसभेच्या निकाला दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। मोहाली पोलिसांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतला मारणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरवर गुन्हा केला दाखल। वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतीचं बांधकाम, या प्रकरणी कारवाई न करणाऱ्या दुय्यम अभियंता सोमेश शिंदेचं निलंबन, कारवाईसाठी नवीन विशेष पथकाची नियुक्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।